महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेचा मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही। निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। मुख्यमंत्री फडणवीस मराठी माणसांच्या विरोधात बोलणाऱ्या दुबेंचं समर्थन करतायत। फडणवीसांनी अशा प्रवृत्तींना खतपाणी घालू नये। संजय राऊतांचा हल्लाबोल। हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं। भाषिक वादावर शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज मनसेचा मेळावा। राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुपारी मंत्रालयामध्ये बोलावली बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठकीला उपस्थित राहणार। राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री आढावा घेणार। भाजपच्या वतीनं आज मुंबईमध्ये वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। मुंबईतील सर्व कमिट्यांची बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसभर बैठकांचं सत्र चालणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधींची आज पत्रकार परिषद। 12:30 वाजता काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद होणार। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन। वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुसळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदीमध्ये 6392 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा कसोटी सामना शेवटच्या टप्प्यात। विजयासाठी इंग्लंडला 35 धावांची तर भारताला 4 विकेट्सची गरज।